UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दिल्लीत आज अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर। दिल्लीत अमित शहा आणि विनोद तावडेंमध्ये सीएम पदासंदर्भात चर्चा। मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, मात्र भाजपने फक्त पक्षाचा नाही राज्याचा विकास करावा, राऊतांचा खोचक सल्ला। तर बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद लटकून ठेवल्याचीही टीका। भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा। देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य असेल, शिंदेकडून भूमिका स्पष्ट। एकनाथ शिंदे दिल्लीत पक्षाच्या सर्व खासदारांची भेट घेणार। खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे शिंदेंचे आदेश। भाजप मुंबई पालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील। मुंबईतील विधानसभेच्या 15 जागा जिंकत भाजपची ताकद वाढली। महापालिकेसाठी 150 नगरसेवकांचं भाजपचं टार्गेट, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची आज दुपारी 1 वाजता बैठक। मुंबईतील टिळक भवनात बैठक होणार। पटोले थोरात उपस्थित राहणार। आम्ही मवियापासून अजिबात वेगळे होणार नाही, कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना। मात्र राजकारणात इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात, राऊतांकडून स्पष्ट। पुण्यात आज मनसेची आत्मचिंतन बैठक। पराभूत उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार। डिसेंबरमध्ये भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार। नड्डांकडून संघटनेच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका। तावडेंवर बिहार, उत्तर प्रदेश तर अरुण सिंग यांच्यावर महाराष्ट्राच्या निरीक्षकांची जबाबदारी। ईव्हीएममध्ये गडबड असती तर मलाही 1 लाख मतं मिळायला हवी होती। जरांगेंमुळे मोठ्या वर्गाची मतं मिळाली नाहीत। भुजबळांकडून ईव्हीएमवरील आरोपांना उत्तर देताना जरांगेंवर निशाणा। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळा। इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदी आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम तैनात। नालासोपाऱ्यात 41 बेकायदा इमारतींवर महापालिकेचा हातोडा। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं कारवाई सुरू। परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला। सांगलीच्या अंकलीत कृष्णा नदी पुलावरून कार कोसळली। दुर्घटनेत 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। ताबा सुटल्यानं कार नदीपात्रात कोसळल्याची माहिती। शासनाकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू, मात्र शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। लातूरमधील 15 केंद्रांवर 19,968 क्विंटल सोयाबीन खरेदी। 12,000 क्विंटल सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग। कांदा, बटाटा, लसणाचे दर वाढलेले असताना आता भाज्यांचे दर वाढायला सुरुवात। किरकोळ बाजारात भाज्यांचे दर 100 ते 120 रुपये किलोवर। पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन। शीतल चव्हाण नावाची महिला पोलिसांच्या ताब्यात। मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा महिलेचा दावा। प्रियंका गांधीकडून संविधानाची प्रत हाती घेत खासदारकीची शपथ। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आता लोकसभेत एकत्र, तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही घेतली शपथ। हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी। रांचीच्या मोरहाबादी मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। सोरेन चौथ्यांदा झारखंडची धुरा सांभाळणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।